सर. गुड मॉर्निंग. ओके, आज सराव नमुना प्रश्नपत्रिका 6 पाहतोय पहा. 2x घन अधिक 17x वर्ग अधिक 5x अधिक 25 या बहुपदीस 2x अधिक 3 या बहुपदीनं किंवा या द्विपदीनं जर भागलं तर बाकी काय उरेल. आता जी दिलेली बहुपदी आहे त्याला नाव देऊया. समजा दिलेल्या बहुपदीला मी px असं म्हणतो, पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल एक्स. बहुपदी कोणती आहे, म्हणजे डिव्हिडंड ज्या बहुपदीला भागायची ती बहुपदी सांगा. 2x घन अधिक 17x वर्ग अधिक 5x अधिक 25. बरोबर. आता काय करायचं माहिती आहे का, या बहुपदीला 2x अधिक 3 न भागायचं. मग या 2x अधिक 3 बरोबर मी 0 ठेवलं समजा, आणि x ची किंमत आपण काढूया. अधिक 3 तिकडे गेल्यानंतर काय होणार, वजा 3. आणि मग गुणिले 2 तिकडे गेल्यानंतर भागिले. म्हणजे हा जो भाज्य आहे या भाज्यामध्ये चल x च्या ठिकाणी वजा 3/2 ठेवायचं. x च्या ठिकाणी काय ठेवायचं, वजा 3/2. बघूया आपण काय येते. 2 इथं x च्या ठिकाणी काय ठेवू, वजा 3/2 कंसाचा घन अधिक 17 पुन्हा इथे x वर्गाच्या ठिकाणी वजा 3/2 चा वर्ग प्लस 5x 5 गुणिले x च्या ठिकाणी पुन्हा वजा 3/2 आणि प्लस 25. सांगा आता पहिल्यांदा हे सोडवूया. वजाचा वर्ग काय असतो, वजाचा घन वजाच असतो. 3 चा घन किती, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. आणि 27 न ह्या 2 ला गुणलं 54. आणि खालच्या 2 चा घन 8. आता इथं पहा, वजाचा वर्ग अधिक 3 चा वर्ग 9, 97 किती, 97 153. 2 चा वर्ग 4. वजा आता या 5 न या 3 ला गुणलं 15/2 आणि शेवटी अधिक किती, 25. आता पहिल्या 3 अपूर्णांकाचा काय करूया, छेद समान करूया. किती न गुणूया सांगा, म्हणजे या 8 चा या 4 चा आणि या 2 चा लसावी 8 येणार. मग इथं 8 ला 1 न गुणायचं, इथे 4 ला किती न गुणूया, 2 न. खाली 2 न गुणल्यावर वर पण 2 न. इथं 8 करण्यासाठी 2 ला 4 न, म्हणजे औषधातल्या 15 ला सुद्धा किती न गुणावं लागेल, 4 न गुणावं लागेल. हे वरचं इरेज करतो. बोला काय येईल, पहिला पूर्णांक काय आहे, 54/8.
-54/8 आहे. प्लस दुसरा पूर्णांक 153 गुणिले 2 करूया. 306. 10 बे 5 10 आजचा 1 बेन 1 3 306 आणि छेद किती येणार? 4 दुनी 8 मायनस 15 चौक 60 छेद 2 चौक 8 आणि शेवटी अधिक किती आहे? पूर्ण संख्या 25. आता पहिल्या तिन्ही अपूर्णांकाचा छेद बघा 8 असा समान आहे. मग आता काय येते बघा, इथं -54 पहिल्या अपूर्णांकाचा अंश, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 306, तिसऱ्या अपूर्णांकाचा अंश -60 आणि शेवटी हे +25 वेगळं लिहूया. -54 अधिक 306 किती येणार सांगा? एकाचं चिन्ह ऋण आणि एकाचं धन. वजाबाकी करू. 306 मधून 54 वजा करा. 360. मी तुम्हाला विचारलंय काय? 252. 252 बरोबर. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन आणि पुढं -60 छेद 8 आणि पुढं अधिक 25. 252 - 60 करा. 192. बरोबर. अंशात 192 आलं. छेद 8 आणि पुढं अधिक 25. 192 ला 8 न भागा. 8 दुनी 16 19 - 16 3 3 2 32 8 चौक 32 आणि अधिक 25. 24 आणि 25 किती बेरीज येणार? 49. 49. आहे का पर्याय पहा 49चा? पर्याय हो. क्रमांक पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 3. एका रकमेची दरसाल दर शेकडा 8 दराने 6माही व्याज आकारणीने 1.5 वर्षांनी 1,75,760 रास होते, तर रक्कम किती? सांगा हे कसं सोडवायचं? आता आपण काय करूया? पहिल्यांदा 6माही व्याज आकारणी आहे. मग दरसाल दर शेकडा व्याजाचा दर 8 आहे. सांगा दरसाल दर शेकडा जर 8 असेल तर 6माही व्याजाचा दर किती येणार आहे? वर्षाला 8 जर व्याजाचा दर असेल तर 6 महिन्याला किती असणार? वर्ष म्हणजे 12 महिने. 12 महिन्याला 8 रुपये तर 6 महिन्याला 4. किती? 4 येणार. बरोबर. आणि n म्हणजे 6 महिन्यांचं खंड किती होणार? किंवा 1.5 वर्ष म्हणजे 6 महिन्यांचं किती खंड होणार? 3. बरोबर. 6 महिन्यांचे 3 खंड होणार. आणि रास तुम्हाला एवढे दिलेले आहे. आता सर्वप्रथम आपण काय करूया? तर सरळ व्याज सूत्र वापरूया. P गुणिले R गुणिले n छेद किती येणार? 100. मग P तसंच लिहिलंय मी. R ची किंमत 4 लिहिली, n ची किंमत 3 लिहिली भागिले 100. मग 4 एके 4, 4 दुने 8, 4 पंचे 20. म्हणजे 3P अंशात आणि छेदात किती येणार? 25. हे काय झालं सांगा? सरळ व्याज झालं. I बरोबर 3P छेद 25. आता रास काढण्याचं सूत्र सांगा. रास बरोबर
मुद्दल अधिक व्याज. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता रास किती झाली बघा, शेवटी दिले 1,75,760. 1,75,760. बरोबर. त्यानंतर पी म्हणजे मुद्दल. पी आपण मुद्दल पीच घेऊया. आणि आय किती काढलो होतं आत्ताच बघा खाल्लेले 3P भागिले 25. बरोबर. आता उजवी बाजू सोडवूया. या पी ला छेद 1 देऊ. 25 गुणिले पी 25 पी, 3P गुणिले 1 3P. मग 25P अधिक 3P किती झालं 28P. आणि छेदामध्ये किती येणार 25 येणार. सर आता चुकलंय. काय झालं, अमाऊंट सूत्र P मायनस आय आहे. पी मायनस आय कसं असतं रे, राज बरोबर मुद्दल अधिक व्याज ना. नाही सर, गायडात पण P मायनस आयच दिलंय. तसं नाही. आता मला सांगा, सरळ व्याज जर काढायचं असेल तर ते ए मायनस पी येणार ना. रास मधून मुद्दल वजा केल्यानंतर व्याज मिळतं. रास म्हणजे एकूण रक्कम रे, मुद्दलामध्ये व्याज मिळवल्यानंतर रास येणार ना. बर बघूया. 1,75,760. आता 28/25 डावीकडे घेतल्यावर 25/28 होणार. 28. आणि त्या बाजूला राहिलं पी. आता 28चा पाडा आहे का पाठ तुमचा, नाहीतर 2 ना अगोदर भागूया. बे 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 चौक 8 14 आलं. आता बघा वर 42 16 1 5 15 बेसत्तीस 14 1 7 17 42 16 1 16 42 16 आणि हा 0. आता 14 न बघा त्याला पूर्ण भाग जातोय का. 14 1 14 14 सक 84 84 किती 87 85 86 3 3 8 38 38 म्हणजे तर नाही तर 14 ने भाग. 14 2 28 10 राहिले 10 वर 8 38 10 वर 8 108 34 7 98 पुन्हा 34 7 येणार. दशांशात पुढे काहीतरी येत असेल. आता एवढंच करून बघू. 25 7 पावणे 200 त्याला 15 25 7 पावणे 200 175 185 190 192 चला 19 25 दुणे 50 60 69 6 25 150 6 156 1,56,925 येते. पण हा पर्याय नाही दिसत ना. कुठं चुकतंय मग आपलं. हा पर्याय असायला पाहिजे 1,56,925 पण हा पर्याय दिसत नाही. 1,56,250 उत्तर दिले. मग बघा चेक करा पुन्हा. कॅल्क्युलेशनला वेळ नको घालवायला. सर हा ते 1,1/2 वर्षाचं हम्म बोल की. असू दे, तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने सुटत असेल तर ग्रुपवर पाठवा. कारण आपल्याला 20 उदाहरणं सोडवायची आहेत. आता 15 मिनिटात फक्त आपली 2च उदाहरणं झाली. एका कमिशन एजंटने 550 रुपये प्रति पोतेदाराने साखर विकून रुपये 4,994 रुपये कमिशन मिळवले. कमिशनचा दर 4% असेल तर त्याने एकूण किती पोती साखर विकली.
आता पहिल्यांदा काय करूया, कमिशन काढूया. कमिशनला थोडक्यात कल येतो. आता कमिशनचं सूत्र काय रे, विक्री किंमत गुणिले कमिशनचा दर. म्हणजे जेवढी विक्री किंमत जास्त तेवढं कमिशन एजंटला जास्त मिळणार. म्हणजे कमिशन हे विक्री किमतीवर अवलंबून आहे. मग आपल्याला विक्री किंमत काढायची. मग समजा विक्री किंमत मी X मांडली आणि कमिशनचा दर म्हणजे शेकडा कमिशन किती दिलाय, 4%. म्हणजे 4 किती, 100. 100. आता तुम्हाला कमिशन किती दिलेलं आहे, 4,994. 94. ते मी काय साईडला लिहितो, 4,994. 4,994 गुणिले, आता 4 इकडे आल्या उलट होणार, 100 4. त्या बाजूला विक्री किंमत निघेल. 4 न सिम्प्लिफाय करू, 4 एके 4, 4 एके 4, 4 दुने 8, 51 19, 4 चोक 16. जाते का पूर्ण भाग, 4,994 आहे. 4 एके 4, 4 दुने 8, 51 19, 4 चोक 16, 3 4 34, 4 8 32, 2 0, 4 5 20, 1,248.5. आणि त्याला 100 गुणल्यानंतर किती येणार, 1,24,850 येणार. ही झाली विक्री किंमत. आता आपल्याला काढायचं काय आहे, एकूण किती पोती साखर विकली. आता हे काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं, एकूण विक्री किंमत भागिले एका पोत्याची विक्री किंमत. एकूण विक्री किंमत किती आली आपली, 1,24,850. आणि एका पोत्याची विक्री किंमत किती आहे वर दिलेली, 550. 550. आता या शून्याला हा शून्य घालवला, सिम्प्लिफाय करू, 11 5 55, 11 1 11, 1 4 14, पुन्हा 11 1 11, 3 8 38, 11 3 33, 38 मधून 33 गेलं, 5 5 5 55, 11 5 55, 1135 भागिले 5. पुन्हा करूया, 5 1 5, 5 दुने 10, पुन्हा 5 दुने 10, 5 7 35. किती आलं उत्तर, 227. 227. पर्याय क्रमांक 4. समजलं काही कसं केलं ते. हो सर. ओके. समद्विभुज त्रिकोण एबीसी मध्ये AB आणि AC 14 सेमी, पाया BC 8 सेमी, जी हा केंद्रक आहे, तर AG ची किंमत किती. मी एक समद्विभुज त्रिकोण काढतो. ABC, यामध्ये AB 14 आहे, त्यानंतर AC पण 14 आहे, पाया BC 8 आहे. आता जी केंद्रक म्हणजे काय रे, कोण सांगते, जी केंद्रक सांगितलंय. केंद्रक म्हणजे गुरुत्व मध्ये का, सर आपण मध्ये उभी रेषा ओढल्यानंतर ते केंद्रक होते. म्हणजे इथं जी नाव दिलं. समजा केंद्रक म्हणजे गुरुत्व मध्ये मानलं, तर गुरुत्व मध्ये हा काय करतो, प्रत्येक दोन मध्यगेचं समान भाग पाडते. 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. समान भाग नाही, 2:1. AG समजा इथं मी D नाव दिलं, AG आणि GD हे गुणोत्तर 2:1 येणार. गुरुत्व मध्य प्रत्येक मध्यगेचं 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. आता ही मध्यगा जर समजली तर हे सारखं येणार ना, BD आणि AC.
मग BC जर 8 असेल तर BD किती येणार त्याच्याने मग 4 आणि चार. DC सुद्धा किती येणार 4 येणार. आता केंद्रक म्हणजे हा शिरोलंब सुद्धा असू शकतो. इथं काटकोन येणार. मग इथं जर काटकोन असेल, तुम्ही जर पायथागोरसचा सिद्धांत वापरला ADB त्रिकोणामध्ये तर आपण AD काढू शकतो. बघूया आपण AD किती येतोय. सांगा पायथागोरस सिद्धांत काय येणार? कर्ण वर्ग म्हणजे AB वर्ग. काटकोन AB करणाऱ्या वर बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे AD चा वर्ग अधिक BD चा वर्ग. मग AB ची 14 ठेवली. मग 14 चा वर्ग AD किती आहे काढायचे. ते तसंच घेतो. आणि BD 8च्या निम किती 4 चा वर्ग. 14 चा वर्ग 196 पुढं AD वर्ग 4 चा वर्ग किती 16. 16. आता 196 वजा 16 किती येणार डावी बाजू 180. 180. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर 180 वर्गमूळ जाणार. आणि 180 ची फोड कशी होणार मग 36 गुणिले 5. 36 वर्गमूळ बाहेर 6. 6 वर्गमुळात 5 येते. AD किती येतोय 6 वर्गमुळात 5. नाही अजून आपण AG विचारलंय आपल्याला, उत्तर नाही झालं आपलं फायनल अजून. आता आपण काय करूया, आपला AD 6 वर्गमुळात 5 आला. आता आपण जर समजा AG x मानलं तर सांगा खालचा GD किती येईल रे. AG जर x मानला तर GD किती येणार. AD तनं AG वजा करा ना. मग AD आपला 6 वर्गमुळात 5 आलाय. मग 6 वर्गमुळात 5 वजा x येणार ना. समजतंय का. हो सर. वरची AG ची किंमत जर x मानली तर GD काढताना AD मधून AG वजा करायचा. मग AD आपला 6 वर्गमुळात 5 आहे, त्यातून x मायनस केलं. मग या दोन किमती AG आणि GD चा रेशो 2 असे यामध्ये टाकूया. AG ची x टाकली आणि GD ची 6 वर्गमुळात 5 वजा x टाकली. उजवी बाजू 2/1. तिरकस गुणाकार केला x गुणिले x 6 वर्गमुळात 5 गुणिले 2 6 दोन्ही 12 वर्गमुळात 5 आणि वजा 2 गुणिले x 2x. आता हे सॉल्व्ह करून AG आपण काढू शकतो. आता वजा 2x डावीकडे या. x अधिक 2x होणार. त्या बाजूला 12 वर्गमुळात 5 होणार. 2x अधिक x 3x 12 वर्गमुळात 5 होणार. मग x बरोबर 12 वर्गमुळात 5 गुणिले 3 इकडे आल्यावर भागिले होणार. मग 3 चोक 4 येणार आणि पुढे वर्गमुळात 5. आणि x म्हणजेच काय रे वरचा भाग AG. म्हणजेच AG बरोबर किती आलं 4 वर्गमुळात 5. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पाचवं उदाहरण पहा. पुढील सारणीतील प्राप्तांकांचा मध्य 7 आहे तर A ची किंमत काढायची आहे. आता हे आपल्याला सोडवावं लागणार आहे. व्हाईट बोर्डवरच घेतो म्हणजे व्यवस्थित आपल्याला जागा उपलब्ध होईल. सांगा तुम्हाला XI म्हणजे XI ची किमती दिलेल्या आहेत. पुढं FI म्हणजे वारंवारता दिलेली आहे.
सांगा XI ची किमती वय ना 4 A 6 6 7 9 9 आणि 11 एवढेच आहे. आणि त्याच्या पुढं फ्रिक्वेन्सी त्या स्कोरची 2 फ्रिक्वेन्सी 2 4 4 6 6 10 8 10 6 6 आणि 2 बरोबर. तिसरा स्तंभ कुठला तयार करायचा सांगा. XI. FI गुणिले XI XI. किंवा FI XI म्हणतो. करा गुणाकार 4 गुणिले 2 8 8. 4 गुणिले 4 8 40 30 36. 70 64 54. 22 22. आता यांची बेरीज करू. FI ची बेरीज आहे त्याला एकूण प्राप्तांक n म्हणतात. त्याला बेरीज करून 4 2 6 6 12 10 26 आणि 6 30 30 आली. हा 12 22 27 34 30 बरोबर 30 आले. आणि समेशन FI XI येते बघा 4 5 6 12 8 9 10 14 15 16 17 18 19 20 20ला शून्याला 2 2 2 4 5 9 10 16 17 18 19 190 आणि अधिक किती पुढचं हे वेगळं 4 आहे 190 अधिक 4 आहे बरोबर का रे? हा मग आता सूत्र आपल्याला दिलेलं आहे प्राप्तांकाचा मध्य. सांगा मध्य सूत्र काय? मध्यला आपण x बार म्हणतो. एकूण प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. हे सूत्र वापरलं समेशन ऑफ FI XI भागिले n. मग तुम्हाला प्राप्तांकाचा मध्य डाव्या बाजूला 7 दिलेला आहे. FI XI ची सम आताच काढली आपण 190 अधिक 4 आहे ती वर लिहायची. आणि छेदामध्ये n म्हणजे एकूण प्राप्तांक किती 30. आता 30 ला डावीकडे घ्या 7 गुणिले 30 किती 30 7 210 आता 210 190 डावीकडे आल्या वजा 190 त्या बाजूला राहिलं फक्त 4 आहे. मग 210 मधून 190 वजा करा 20 येणार 20 येते. आणि 20 भागिले 4 4 25 ना 5 म्हणजे हे बरोबर किती आलं हो 5 येते. 5. 5 5 आहे का 5 पर्याय पण पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. अं, 20% आणि 10% सूट एकत्रित दिली असता सममूल्यात येणारी सूट किती सांगा? एकूण किती सूट दिली गेली थोडक्यात? 30%. करतात 20 आणि 10 30 करतात आणि 30 नेमका एका वस्तूची किंमत आपण 100 मानायची. किती म्हणायची? बर 100 रुपयाच्या वस्तूला सुरुवातीला किती सूट दिली 20% म्हणजे गुणिले 20%. 20 100. मग ह्या 100ला हे 100 गेले किती 20 रुपये आलं. 100 रुपयाची वस्तू 20 रुपये सूट दिली म्हणजे ती वस्तू किती रुपयाला मिळणार 80 80 रुपये. मग 80 रुपयाच्या वस्तूवर पुन्हा 10% सूट दिली ना मग 80चा पुन्हा 10% करूया आपण. मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले किती रुपये आलं 8. 8 रुपये. 8. 8 रुपये सूट दिली म्हणजे ती वस्तू 72 रुपयालाच मिळणार आपल्याला.
म्हणजे आपली एकंदरीत मूळ किंमत किती होती? 100 रुपये. 72. आणि 2 सूट मिळाल्यानंतर ती वस्तू आपल्याला 72 रुपयाला मिळाली ना. म्हणजे आपल्याला एकूण किती सूट मिळाली? 72 28%. 28. 72 वजा केला 28. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येतो. पर्याय क्रमांक 2 28%. जर 2x वर्ग वजा px अधिक 14 या राशीचं 2x वजा 7 व x वजा 2 असा अवयव असतील तर p ची किंमत काढा. आता ही जी बहुपदी आहे त्या बहुपदीला पॉलिनॉमियल इन x px म्हणतो मी. बहुपदी लिहितो 2x चा वर्ग वजा px अधिक 14. आता अवयव तुम्हाला दिलते, हा पहिला अवयव आहे आणि हा दुसरा अवयव आहे. मग काय करूया, जो दुसरा अवयव आहे का नाही त्याच्यावरून आपण x ची किंमत निश्चित करूया. आता x वजा 2 बरोबर जर 0 ठेवलं तर x बरोबर किती येणार आहे? वजा 2 तिकडे गेल्यावर मग x च्या ठिकाणी 2 ठेवलं का नाही की तुमची p ची किंमत निघेल बघा. आता x वजा 2 हा अवयव आहे म्हणजे ही किंमत त्या बाजूमध्ये ठेवली तर डावी बाजू 0 येणार पहा. मग px आणि x ची किंमत उजव्या बाजूत ठेवतो. 2 कंसात 2 चा वर्ग वजा p कंसात 2 आणि पुढे अधिक. बोला 0 2 चा वर्ग 4 4 दुनी 8 वजा p अधिक 14. आता 8 14 किती? 22 वजा 2p. मग 2p बरोबर 22 होणार. 22 भागिले 2 बेक बेक. किती आली p ची किंमत? 11. 11. सर हे पर्याय समजलं नाही. हा समजलं नाही हे. हे समजलं नाही. बरं ओके, पुन्हा एकदा सांगतो. काय केलं माहित आहे का, या बहुपदीचं हे 2 अवयव आहेत आणि अवयव असला का नाही की जो अवयव असतो त्याच्यावरून आपण x ची किंमत निश्चित करायची. आता दुसरा अवयव आपण घेतला. दुसरा अवयव काय घेतला? x वजा 2. मग x वजा 2 बरोबर 0 घेतलं तर x ची किंमत किती आली सांग? वजा 2 तिकडे गेल्यावर अधिक 2 म्हणजे x ची किंमत 2 आली का नाही. मग ती x ची 2 किंमत ह्याच्यात ठेवायची बघा, ह्याच्यामध्ये. मग ह्या बहुपदीला आपण px नाव दिलं आणि x बरोबर 2 ठेवलं. आता अवयव आहे म्हणजे बाकी 0 असते. पण अवयव असतो म्हणजे बाकी 0. p ऑफ x ची किंमत म्हणजे बाकी. मग इथं बाकी मी 0 ठेवली आणि उजव्या बाजूला या बहुपदीमध्ये x च्या ठिकाणी 2 ठेवलं. मग 2 गुणिले x वर्ग म्हणजे 2 गुणिले 2 वर्ग वजा px म्हणजे वजा p गुणिले 2 आणि अधिक 14. मग हे सोडवलं. 2 चा वर्ग 4 4 दुनी 8 पुढे वजा 2p आणि शेवटी अधिक 14. मग या 8 ची 14 ची 22 आणि पुढचं वजा 2p तसंच. आता वजा 2p डावीकडे आल्यावर अधिक 2p झालं आणि उजवीकडे वजा 22 तसंच. मग हे गुणिले 2 आहे का नाही तिकडे गेल्यावर भागिले जातं म्हणजे 22 भागिले 2 आणि 11 दुनी 22 भाकर 11 आला. समजलं का? समज हा हो. ओके. जर x अधिक 1 छेद x बरोबर वजा 3 तर x घन अधिक 1 छेद x घनाची किंमत किती? आता असं ज्यावेळेस गणित येतं त्यावेळेस अगोदर दिलेलं काय आहे ते लिहायचं. दिलेलं काय आहे सांगा, ते कंसामध्ये लिहितो. नाहीतर व्हाईट x बोर्डवर अधिक घेतो. व्हाईट बोर्ड घेतो. सांगा दिलेलं काय आहे? x अधिक 1 छेद x बर वजा 3. हा आणि तुम्हाला काढायचे x घन अधिक 1 छेद x घन. मग काय करायचं, दोन्ही बाजूचं घन करायचं. काय करायचं? Keeping both sides.
त्या दोन्ही बाजूचे गुणोत्तर. x चा घन करतोय, त्याचा घन वजाच आणि 3चा घन किती 27. आता तुम्हाला हे सूत्र माहित पाहिजे बरं का. कंसाचा घन माहित आहे, ए घन अधिक 2 अधिक ए वर्ग बी 3a अधिक वर्ग बी 3 ए बी 3a वर्ग बी 3 अधिक AB बी वर्ग अधिक बी बी झालं. म्हणजे पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन, हे सूत्र माहित पाहिजे. आता या ठिकाणी x म्हणजे पहिलं पद मानायचं आणि दुसरं पद कुठलं 1/x. सांगा आता पहिल्या पदाचा घन म्हणजे x घन, पुन्हा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग आहे म्हणजे x वर्ग आणि गुणिले दुसरं पद b म्हणजे 1/x, पुढं अधिक 3, पुन्हा a म्हणजे पहिलं पद x आणि b वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग, 1 चा वर्ग 1, x चा वर्ग x वर्ग आणि शेवटी b चा घन म्हणजे 1/x चा घन, 1 चा घन 1, x चा घन x घन आणि उजवी बाजू किती मग -27. समजलं का a अधिक b चा घन हे सूत्र कसं वापरलं ते. पहिल्या हो सर. पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक 3 गुणिले पहिलं पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. आता इथं बघा कॅन्सल काय होते, x वर्गातला 1x हा x गेला, इथे अंशातला x छेदातला x वर्गातला 1x गेला. आता राहिलं काय बघा, इथलं x घन आणि इथलं शेवटचं घेतो अगोदर, कारण त्या राशीची किंमत काढायची. x घन अधिक 1/x घन हे काढायचे, त्यामुळे हे पहिल्यांदा लिहितो. आता राहिलं काय इथं 2 नंबरचं पद 3 अधिक गुणिले x. 3x आणि इथं काय राहिलं 3 गुणिले 1 अंशात 3 येणार आणि छेदात काय येणार x छेद x आणि उजवी बाजू किती येणार -27. मग x घन अधिक 1/x घन. आता पुन्हा बघा शेवटच्या दोन पदात 3 कॉमन घेतलं तर कंसात काय राहणार आहे, 3x मधलं x आणि 3 घेतलंय म्हणजे पुढं काय राहिलंय 1/x, याची बाजू उजवी बाजू -27. आता डावी बाजू x घन अधिक 1/x घन. तर बघा 3 आहे, अगोदर अधिक 3 घेतो आणि x अधिक 1 किंमत आपण किती काढली, ह्या x अधिक 1/x -3, ती तिथं -3 आणि मग उजवी बाजू किती येणार -27. बरोबर का. हो अरे सर. समजते का. हा मग आता x घन अधिक 1/x घन, 3 न वजा 3 ला गुणलं -9 आणि पलीकडे -27. मग x घन प्लस 1/x घन हे -27 आणि -9 तिकडे गेल्यानंतर +9. 27 ऋण चिन्ह 9 धन चिन्ह, मग विरुद्ध चिन्ह असल्या वजाबाकी करा. 27 मधून 9 गेलं 18 आणि 18. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. अशा पद्धतीने x घन अधिक 1/x घन या राशीची किंमत -18 आली आहे का. पर्याय बघा -18. पर्याय क्रमांक 4. बरोबर, पर्याय क्रमांक 4 आहे. नववा प्रश्न, एका खोलीची लांबी 14 मीटर, रुंदी 9 मीटर व उंची 5 मीटर आहे. या खोलीमध्ये 1.25 घन मीटर जागा व्यापणाऱ्या किती पेट्या मावतील. आता सांगा ज्या दिलेल्या आहेत त्या खोलीचा आकार कोणता आहे, लांबी रुंदी इष्टिकाची. उंची इष्टिकाची, आणि याच्यामध्ये ज्या पेट्या ठेवायच्या आहेत कुठला असणार घन, आणि त्या घनाचं घनफळ तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त तुम्हाला इष्टिकाची तिचं घनफळ काढावं लागणार आहे.
आता इष्टिकाला आपण V1 म्हणूया. काय सूत्र रे? लांबी लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. 14. बी म्हणजे 9 आणि H म्हणजे उंची 5. हे झालं इष्टिकाचे घनफळ. आणि तू म्हणजे पेटीचं घनफळ, घनाचं घनफळ. घनाचं घनफळ 25. आता विचारलंय किती पेट्यांची संख्या काढायची. मग काय करायचं? इष्टिकाची भागिले पेटीचं घनफळ हा भागाकार केला की पेट्यांची संख्या मिळेल. मग इष्टिकाची आहे 14 गुणिले 9 गुणिले 5. घनफळ 1.25. 1.25 1.25. आता 1.25ची किती पट 5 रे? 2.5 आणि 2.5ची दुप्पट 5 ना, म्हणजे 1.25ची किती पट 5 आहे? तोंडी करा. अरे 4 पट येईल का 5? हो सर. 2.5ची दुप्पट 5 म्हणजे 1.25ची चौपट. आता 14 9 किती? 424. 10चा 1 4 1 4 उत्तर येते. आहे का पर्याय? हो सर, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. इष्टिकाची घनफळ आणि पेटीचं घनफळ भागाकार केला की पेटीची संख्या मिळाली. पहा दर साल दर शेकडा 10 दराने मुद्दलाच्या 1/5 पट व्याज मिळवण्यासाठी किती वर्षे लागतील? आता मुद्दल आपण P मांडली. व्याज किती सांगा? सरळ व्याज आपण 1/5 पट मुद्दलाच्या. सरळ व्याज बरोबर 1/5 गुणिले मुद्दल ना, बरोबर आहे का? मी लिहिलेलं बघा. मुद्दलाच्या 1/5 पट सरळ व्याज म्हणजे सरळ व्याज बरोबर 1/5 गुणिले मुद्दल. 1 गुणिले P आणि छेदात 5 P/5 येते. आणि मग सूत्र आपलं काय आहे? सरळ व्याज P गुणिले R गुणिले गुणिले R भागिले 100. आयच्या ठिकाणी मी P तसं लिहितो. R म्हणजे दर साल दर शेकडा व्याज दर 10 लिहितो. गुणिले N भागिले 100. आता या अंशातल्या शून्याला छेदातलं 1 शून्य घालवतो. या डावीकडच्या P ला अंशातल्या उजवीकडच्या अंशातले P जाणार. आता राहिलं काय सांगा? इकडं जे छेदात 10 आहे ते अंशात जाणार. हे 5 तसंच. आणि उजव्या बाजूला फक्त काय राहते मग? N. 5 दुनी 10. किती वर्ष लागली? 2 वर्ष. पर्याय 2 क्रमांक 1. वर्षे. पर्याय क्रमांक 1. क्रमांक 1. QR मध्ये PQ आणि PR सारखा आहे. PS हा QR वर काढलेला लंब आहे. PQ आणि PR सारखा आहे. अगोदर आकृती काढतो. P Q आणि R. हे PQ आणि हे PR समान आहे. PS हा टाकलाय बघा कोणावर, तर QR वर लंब टाकलाय. तर कोणत्या कसोटीनुसार हा PSQ आणि हा PSR एक त्याला सांगितलं? सांगा कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप? आता ही दोन्ही त्रिकोणाची सामायिक भुजा आहे. हा काटकोन म्हणजे हा लगतचा काटकोन. आता या त्रिकोणाचा हा कर्ण आहे
आणि या त्रिकोणाचा हा एक कर्णाची जोडी एकरूप आहे आणि ही दोघांची सामायिक भुज आहे. म्हणजे ही जोडी काटकोन त्रिकोणाची आणि एक भुजीची जोडी एकरूप असली की कर्णभुज एकरूप असतात. काय उत्तर आलं? हायपोतेनस साइट आहे, कर्णभुजा टेस्ट. आता या राशीची किंमत आपल्याला काढायची. आता मी तोंडी करतो. पहिला अंश काय आहे तो लिहितो. काय येणार? x प्लस x प्लस 3 आता या त्रिपदीचा अवयव पाडा. गुणाकार 18 आणि बेरीज मधल्या पदासोबत म्हणजे वजा 9. सांगा इष्ट संख्या. गुणाकार 18 आणि बेरीज वजा 9 येईल असं. 6 गुणिले 3 ते 6 अधिक 3 बरोबर का? हो 6 सर. अधिक 3 मध्ये येते ना, वजा 9 पाहिजे बेरीज, त्यामुळे दोघाला म्हणजे वजा 6 अधिक वजा 3 आणि वर वजा 6 गुणिले वजा 3 केली. संख्या काय आल्या? वजा 6 आणि वजा 3. वजा 3 हा याचा अवयव काय पडणार मग? x वजा 6 आणि दुसरं x वजा 3. पहिल्या अंशात होतो x वजा 6 आणि दुसऱ्या अंशात x वजा 3. आता ह्याच्यातून कॉमन जर 3 घेतलं तर 3 बाहेर घेतलं तर आता काय येणार? 3x मधनं x राहिलं आणि 15तून 3 5. 3 कंसात x वजा 5 आणि खाली x वर्ग वजा 9चा अवयव काय पडणार आहे? 9 म्हणजे 3चा वर्ग. a वर्ग वजा b वर्गचं a अधिक b पडतात, तसं x वर्ग वजा 3 वर्गचं x अधिक 3 आणि x वजा 3 पडणार. x प्लस x मायनस 3 आणि त्याच्या जोडीला x वजा 5 हा कंस. ओके, आता कॅन्सल करूया. x अधिक 5 ला x गेलं, x वजा 3 ला x वजा 3 गेलं, x वजा 5 ला x वजा 5 गेलं. 3 कंसात x वजा 6. 3 गुणिले x 3x वजा 3 18. पर्याय क्रमांक किती येते? 2. पर्याय क्रमांक 13. जर प्रत्येक संख्येला k न गुणलं तर त्याच्या परिणाम होईल. प्रत्येक संख्येनं गुणले बघा. एक साधारण एक उदाहरण घेऊ. 2, 3 आणि 4 यांचा मध्य काढूया. सगळा मध्ये किती येणार? 2 3 अधिक अधिक 4 भागिले 3. 3 मध्ये 3 4 9. 9 भागिले 3 किती येणार? 3 येणार. 3 आता प्रत्येक संख्येला k न गुणायचं. k म्हणजे आपण एक संख्या घेऊया. मग k ची किंमत समजा मी किती घेतली? समजा 2 घेतली. 2 न गुणल्यावर किती होईल? ह्याला 2 न गुणून, ह्याला 2 न गुणून, ह्याला पण 2 न गुणून. 2 दुनी 4, 3 दुनी 6 आणि 4 दुनी 8. 8 आता मोठं बघूया आपण किती. 4 अधिक 8 भागिले 3. 6 आणि 8 3 किती 18 येणार? भागिले 3 6. आता मला सांगा, मध्ये 3 होता, आता मध्ये नवीन किती आला? 6 आला. म्हणजे ज्यानं गुणलं आला बघा, म्हणजे 3 ला 2 न गुणल्यानंतर 6 येते का नाही? थोडक्यात या ठिकाणी प्रत्येक संख्येला k न गुणलं म्हणजे 2 न गुणल्यामुळे मध्यावर काय परिणाम झाला? 2 करावं लागलं जुन्या मध्याला नवीन मध्ये येण्यासाठी. म्हणजेच k न नवीन मध्ये काय आला? k गुणिले मूळ मध्ये. समजतंय का? हो सर. सर हो सर.
झाकण नसलेल्या पेटीची माप लांबी 4 सेमी, रुंदी 3 सेमी व उंची 2 सेमी असेल तर तिचे पृष्ठफळ किती? आता लक्ष द्या, इष्टिकाची ती म्हणजे आपल्या घरात कशाचा डबा घेऊया, वीट घ्या किंवा झाकण नसलेला पेटीचा डबा घ्या. आता एकूण पृष्ठफळ काढता येईल का रे? नाही काढता येणार, कारण झाकण नाही म्हणजे वरचा पृष्ठभाग उघडाच आहे. म्हणजे आता आकृती तर काढून दाखवतो. ही अशी आकृती आहे आपला डबा असा आहे. म्हणजे कशाचं क्षेत्रफळ काढावं लागेल तर एकूण 6 पैकी 5 पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आता मला सांगा, या खालचं क्षेत्रफळ किती येणार आहे? लांबी गुणिले रुंदी म्हणजे LB. तर याचं क्षेत्रफळ किती येणार? उंची BH. आणि याचं सुद्धा BH येणार. मग BH येणार. पुन्हा याचं LH येणार, त्याच्या विरुद्ध पृष्ठभाग LH, मग LH अधिक काय, वरचा LB घ्यायचा नाही, कारण वरचं झाकण कसं आहे, म्हणजे 2 LBच्या जागेवर एकच LB घ्यायचं. बाकी सांगा लांबी किती घेऊया? 4 गुणिले रुंदी किती? 3. 4 गुणिले 3 2 गुणिले B म्हणजे रुंदी, उंची 2. 2 गुणिले 4 आणि H म्हणजे 2. सांगा पहिला गुणाकार 4 त्रिक 12. 12. दुसरा 12. तिसरा गुणाकार 42 16. गुणाकार 16. बेरीज किती? 40. म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय 3. 14 पर्याय क्रमांक 3. हा तो पुढचा प्रश्न रे. 15वा. 15वा. एका वर्तुळाकार बागेभोवती 1 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठी 10.5 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च? आता ही वर्तुळाकार अशी बाग आहे का, आणि त्याच्या भोवती असा रस्ता आहे, मधोमध असा व्यास काढतो. 1 मीटर रुंदीचा रस्ता म्हणजे हे 1 मीटर येणार आणि हे 1 मीटर येणार, आणि ही मधली बाग आहे बरं का, मधलं वर्तुळ आहे ती बाग आहे. या बागेचा परिघ म्हणजे हे बाह्य कडा कितीला आहे? परिघ बाह्य परिघा सूत्र काय? 2 पाया. आणि तुम्हाला तोच परिघ दिलाय किती? 56.4/7. आता तिरकस गुणाकार करा. 6 7 42, 7 4, 5 7 35 आणि 4 392 अधिक 4 भागिले 7. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अंश अधिक अपूर्णांकात रूपांतर करतोय. मग वरची बेरीज किती आली? 396/7. मग बघा 396/7 लिहिलं परिघ, पुन्हा 2 पायची किंमत 22/7 आणि गुणिले किती? R. सांगा, ह्या छेदातल्या 7ला हे छेदातलं 7 गेलं, मग 396 2 गुणिले 22 छेदात घेतो, पुढे R राहील. 22 एके 22, 22 33, 6 वर 6 66, 22 त्रिक 66, म्हणजे त्रिज्या किती आली? 33. किती? 1 2 2 6 12 आणि 2 5 10, 16.5 ना? सर 22 ने 39 ला भागल्यावर किती?
396 ला भाग. 22. हा माझं चुकलं तरी म्हटलं असं का झालंय एक गडबडीत. एकच मिनिट हा. तुला 18चा भाग लागतोय. एकच मिनिट हा. मला हेच करू द्या. पुन्हा एकदा लिहितो 396 आणि खाली 2 गुणिले 22 पहिले राहिलं आर. 22 एके 22, 22 एके 22. 39 मधून 22 वजा करा 17, 17 वर 6 176 आणि 22 8 176, 18 आणि 18 भागिले 2 किती? 9. 9. म्हणजे ही त्रिज्या 9 आली आणि ही त्रिज्या सुद्धा किती आली? 9 आली. आता मला सांगा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आणि लहान वर्तुळाची त्रिज्या किती? बघू लक्ष देते का तुमच्या? मोठ्या वर्तुळाची म्हणजे हे किती आलं? हे 9 अधिक 1 हा 10 आणि लहान वर्तुळाची त्रिज्या किती आली? 9. 9. 9. आता आपल्याला काढायचं काय आहे? पुन्हा क्षेत्रफळ. अगोदर रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचे नंतर मग खर्च काढूया. आता हा रस्ता आहे बाहेरचा. रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं म्हटल्यावर मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. मग मी लिहितो र म्हणजे रस्त्याचे, क्षे म्हणजे क्षेत्रफळ. मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाला A1 म्हणूया आणि लहान वर्तुळाच्या क्षेत्रफळाला A2 म्हणूया. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय? पाय आर वर्ग आणि दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग. आर म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आणि स्मॉल आर म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या. मग पाय कॉमन घेतला तर कॅपिटल आर वर्ग वजा लहान आर वर्ग. मग पायची किंमत 22/7 घेऊ. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती मानली? 10. 9 नी 10 म्हणजे इथं 10चा वर्ग येतो. आणि आर म्हणजे लहान त्रिज्या किती घेतली? 9 म्हणजे 9. इथं 9चा वर्ग. 9. 22/7 10चा वर्ग 100 वजा 9चा वर्ग 81. मग 100 मधून 81 वजा करा. 19. 19. 19. 19. 19. 100 वजा 81 19. हे झालं रस्त्याचं क्षेत्रफळ. आता खर्च काढूया. हे क्षेत्रफळ आलं ते चौरस मीटर एककामध्ये आलं. मग क्षेत्रफळ गुणिले 1 चौरस मीटरचा खर्च म्हणजे 22/7 गुणिले 19 आणि गुणिले किती चौरस मीटरचा खर्च आहे रे? 10.5. 10.5 आपण कसं लिहू शकतो? 21/2 लिहू शकतो का? 21 ला 2 ने भागले की 10.5 येते का नाही? म्हणजे सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल. मग बे एक बे, बे एक बे, बे एक बे, 7 एके 7, 7 21. आता गुणाकार करू. 11 9 99. चला 9 11 एके 11 9 20 आणि गुणिले 3. 3 9 27चा 2, 3 0 0 2 ला 2 3 2 6. आणि का पर्याय सांगितलं? पर्याय बघा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. राहिलेली जी उदाहरणं आहेत का नाही 5 ते आपण थोड्या वेळाने घेऊया. नाही. थोड्या वेळाने link टाकतो. आता सध्या बस नाही. वेळ भरपूर घेतलेला आहे. ओके.